नमस्कार मंडळी, आज आपण पलक किचनमध्ये बनवणार आहोत पास्ता। चला तर मग पास्ता बनवण्यासाठी लागणारी सामग्री बघूया। पहिल्यांदा आपल्याला असं पास्ता लागेल। हा बघा अशा पद्धतीने हे बाजारामध्ये तयार आपल्याला पॅकेटमध्ये मिळतं, तर ते आणायचं आहे। हे बघा मी बॅम्बिनो कंपनीचं आणलं आहे, जसं आपण शेवया वापरतो त्या पद्धतीने आहे। बॅम्बिनो कंपनीचं आहे। त्यानंतर पास्ता मसाला, त्यानंतर ग्रीन चिली सॉस, हे बघा अशा पद्धतीने कुठल्याही कंपनीचं आणलं तरी चालेल। दुसरं म्हणजे सोया सॉस अशा पद्धतीने, हे बघा। आणि तिसरं म्हणजे रेड चिली सॉस। हे 3 सॉसेस आपल्याला इथे लागणार आहेत। त्यानंतर कोबीचे काप थोडेसे जाडसरच असे कापून घ्यायचे, लांबसर। त्यानंतर भोपळी मिरची असेल तर भोपळी मिरचीचा वापर करायचा आहे, नाहीतर साधी मिरची असेल तर एकदम छोटीशी एखाद दुसरी मिरची चालेल। कांदा, त्यानंतर फ्रोझन मटार, त्यानंतर थोडासा टॉमॅटो घेतला आहे मी। हे वेगवेगळ्या भाज्यांचे कलर खूप छान दिसतात। इथे तुम्हाला फरसबी आणि जर दुसरी भाजी कोणती मिळाली, गाजर वगैरे, तरी पण चालतं। मला आवडत नाही म्हणून आम्ही घातलं नाही आहे। आता एका भांड्यामध्ये 3 कप पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी चांगलं उकळी येईपर्यंत उकळवून घ्यायचं आहे। आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तो पास्ता ॲड करायचा आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा। हे बघा गॅसची फ्लेम मोठी ठेवून चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी येत असते, हे बघा अशा पद्धतीने उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण पास्ता घालायचा आहे, जो पॅकेटमधनं आपण आता काढला आहे तो पास्ता असं व्यवस्थित ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये, जेणेकरून तो खाली चिकटता कामा नये। 5 ते 7 मिनटं, 7 ते 8 मिनटानंतर हा अशा पद्धतीने तयार होतो। हे बघा जास्त कुक करायचं नाही आहे त्याला। जास्त जर आपण कुक केलं तर ते जास्त करून तुटण्याची शक्यता असते। हे बघा चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ओव्हर कुक होऊ नये, जास्त शिजू नये, म्हणून आपण ह्याच्यामध्ये थंड पाणी ओतणार आहोत थोड्या वेळाने। हे बघा अशा पद्धतीने थंड पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याची जी अजून शिजण्याची प्रक्रिया आहे ती थांबते, कुकिंग प्रोसेस थांबते। हे बघा अशा पद्धतीने हे शिजायला हवेत। हे बघा तुटता कामा नयेत। हे बघा मी तुम्हाला त्यातलं एक तोडून दाखवते। हे बघा अशा पद्धतीने शिजलं पाहिजेत। हे व्यवस्थित शिजले आहेत। थोडेसे जर कमी शिजलेले आपल्याला वाटले तर नंतर मग त्यातलं पाणी जे आहे हे वेळून काढलेलं आपण ते बाजूला ठेवायचे आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा हबका मारायचा आहे जेव्हा आपण तयार करू तेव्हा। हे बघा आता पहिल्यांदा आपण मिरचीचे काप घातलेले आहेत, त्यानंतर कांदा घातला आहे तेलावरती। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, लहान करायची नाही आहे। अशा पद्धतीने कांदा आणि मिरची आपण परतून घेऊया। याच्यामध्ये ढोबळी मिरचीचा पण वापर करू शकतो आपण। आमच्याकडे ढोबळी मिरची उपलब्ध नव्हती म्हणून मी साधी मिरची एकच घातली। ढोबळी मिरची असेल तर तुम्ही अखंड मोठी एक ढोबळी मिरची घातली तरी चालेल। चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं, कारण मग अशी पास्ता शिजताना आपण सुद्धा मीठ टाकलं आहे, ते पास्त्यापुरते होईल। आणि आता आपण जे भाज्या टाकणार आहोत त्यापुरती जरासं ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे मीठ। आता टॉमॅटो आणि फ्रोझन मटार टाकायचे आहेत। फ्रोझन मटार असतील तर ते जास्त वेळ लागत नाही उकडायला, त्यामुळे ते जरा थोड्या वेळानंतर टाकायचे आहेत, जेणेकरून त्याचा कलर बदलता कामा नये, हिरवागार छान दिसतो म्हणून। आणि आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कोबीचे काप ॲड करायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने तेल जरा जास्त घालायचे, थोडंसं एक मोठी पळी भरून तेल घातलं तरी चालेल, कारण तेलावरती आपल्याला न चिकटता हे व्यवस्थित पॅनमध्ये परतून घ्यायचे आहेत भाज्या। थोड्याशा मऊसर झाल्या, जास्त नको, कारण कोबी जरासा ताटला असेल तर चांगला लागतो त्याच्यामध्ये। थोडंसं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला नंतर जे आपण पास्ता करून घेतले ते ॲड करायचं आहे। पास्ता ॲड केल्यानंतर लगेचच आपल्याला हे सगळ्या प्रोसेस करायला लागतात। आधी आपण सॉसेस ॲड करून घेऊया। पहिल्यांदा मी एक सॉस घातले, आता ग्रीन चिली सॉस घालूया।
पहिल्यांदा मी सोया सॉस घालून घेतलं होतं साधारणतः 1 चमचा. आता ग्रीन चिली सॉस घालून घेतलं आहे 1 चमचा. त्यानंतर आता रेड चिली सॉस आपल्याला घालायचं आहे 1 चमचा. अशा पद्धतीने ॲड करत न्यायचं आहे. 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा यामध्ये सोया सॉस अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत भाज्या. त्यामध्ये थोडंसं मीठ कमी पडलं तर नंतर आपल्याला चव बघून टाकता येतं. जास्त आधी टाकूया नको, कारण आपल्या पास्तामध्ये सुद्धा आपण शिजताना मीठ घातलेलं असल्यामुळे. अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पास्ता मसाला घालायचा आहे. मी एव्हरेस्टचा पास्ता मसाला वापरला आहे. तो स्मिथ अँड जोस किंवा इतर कंपनीचा सुद्धा मिळतो. तो कोणत्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात आपण तो प्रकारचा घालायचा आहे. आणि पास्ताचे वगैरे जे मसाले असतात ते थोडे स्पायसी नसतात नाही. आपल्याला जर थोडंसं स्पायसी तिखटपणा जास्त हवा असेल तर आपण आपल्या घरातलं तिखट असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये आपण यूज केलं तरी चालतं. थोड्या प्रमाणात ते घालायचं म्हणजे जास्त टेस्टी लागतं. हे बघा अशा पद्धतीने. इथे आमच्या शेजारी सेंटरिंगचं काम चालू असल्यामुळे थोडासा त्याचा आवाज येतो आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भाज्या परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे हळूहळू. हा बघा अशा पद्धतीने. हा पास्ता आता घातल्यानंतर तुटू नये, अखंड राहावा यासाठी 2 चमच्यांचा वापर करून एकतर आपण हे अलटपलट करू शकतो. भाजी व्यवस्थित त्याला मिक्स करून लावायचे किंवा थोडंसं असं भांडं उचलून टॉस करून ते व्यवस्थित आपण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. थोड्या प्रमाणात जर आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो केचपसुद्धा ॲड केलं तरी पण चवीला छान लागतं. आमच्याकडे टॉमॅटो केचप खायला आवडतं मुलांना म्हणून मी थोडंसं वापरते. नाही घातलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण घातलं तर चांगलं लागतं जरा. हे बघा अशा पद्धतीने छान पास्ता तयार झाला आहे आपला. आणि आता आपण हा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. त्या अगोदर थोडंसं मीठ मला कमी वाटतं आहे म्हणून मी टाकून घेतलं आहे चवीपुरतं. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने भाज्या त्याला लावून घ्यायचेत आपण टाकलेल्या पास्ताला. आणि तो व्यवस्थित पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जर आपल्याला असं वाटतं आहे की थोडंसं सुका वाटतं आहे आणि हे थोड्या वेळानंतर जरासं ज्युसी व्हायला वाटलं असेल आपल्याला, जसं मॅगीमध्ये आपण थोडंसं पाणी ठेवतो, काय जणांना सवय असते त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये थोडंसं त्यातलंच पाणी उरलं आहे ते हक्का मारायचा असतो. हे बघा अशा पद्धतीने छान पद्धतीने आपला पास्ता तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पास्ता तयार करून बघा आणि कसा झाला आहे ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.